नवी पदवी काय वाचतात म्हणून जोडी नको. तब्येत बघितली तर मला पण वाचतात म्हणणार नाही, पहिलवान पण म्हणणार नाही. त्यामुळे आपलं प्रेमाचं जे माझं नाव आहे भैया, तेवढंच भैया असू दे. ते आणि परत वाचतात, बरोबर ना काका? वस्तात म्हणजे फार अवघड असतो कार्यक्रम, त्यामुळं वस्तात म्हणण्यापेक्षा आपलं भैया म्हणूया. विजन सिटीच्या सर्व नागरिकांच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक यांच्या सत्कारच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमच्या नगराध्यक्षा सौ काजल काकी, पंतकाकांनी अगदी घरातली गोष्ट उघड केली. इच्छा नसतानाही सर्व नगरसेवकांच्या इच्छेसाठी ज्यांनी उपनगराध्यक्षपद स्वीकारलं ते आदरणीय अमोल दादा, व्यासपीठावरती उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पंतकाका, ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम बापू, आदरणीय ॲडव्होकेट गोसावी साहेब, आमचे सहकारी मित्र आदरणीय सुशांत भाऊ देवकर, आदरणीय सुरेश काका, मेटकरी अप्पा, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आता 25 झाले. कालपर्यंत आज सकाळपर्यंत 22 नगरसेवक होते. 3 स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी झाले, त्यामुळं 25 नगरसेवक. घुमटमाचे ज्येष्ठ नेते आदरणीय तात्या, ॲडव्होकेट महेशजी शानबाग साहेब, माझे सहकारी मित्र आदरणीय प्रवीण साठे, शरद गायकवाड, आमच्या RPIचे आदरणीय लोंढे साहेब, त्यांचे सगळे सहकारी, आदरणीय दत्ताभाऊ तळेकर, आदरणीय कुमारभाऊ लोटके, आदरणीय मनोजजी खारगे, आदरणीय हसनबाई. आता समोर नावं अशी आहेत की सगळ्यांचीच नावं पापा बया या ठिकाणी बसलेत. आता कुणाकुणाची नावं घ्यायची आणि कुणाच ठेवायची. उजव्या बाजूला सगळे बसलेले, डाव्या बाजूला सगळे बसलेले, विजन सिटीतले सगळे रहिवासी, कार्यक्रमासाठी उपस्थित समोर बसलेले मोठ्या संख्येनं सगळे नागरिक, सगळ्या माझ्या माता भगिनी. मी थंडीचा अंदाज घेऊन भाषण करणार आहे, कारण बहुतेक सोहेलबाईंच्या मंडळी सारखं असं हे चालू आहे, त्यामुळे मी फार किती वेळ बोलायचं आणि जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी मनोगत माझं फारसं बोलणार नाही. कारण विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेकदा भाषण झाले. निवडणूक झाल्यानंतर एक सभेचं भाषण झालं, एक परवा दिवशी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना मनोगत माझं झाले. आणि मला माझी भाषणाची एनर्जी टिकवायची आहे, कारण बरोबर 2-3 दिवसानंतर आमची जिल्हा परिषदची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे अजून 1 महिना मला सतत बोलत राहिलं पाहिजे, त्यामुळे मी फारसं बोलणार नाही. पण मी विजन सिटीतल्या ज्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सगळ्यांचं मात्र मी मनापासून आभार मानणार आहे. माझे सहकारी आदरणीय श्रीधर भैया जाधव, माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट सोहेल भैया तांबोळी, मैनुद्दीन भैया पठाण, आदरणीय निलेश टकले, आदरणीय नितीन टकले, आदरणीय जरे काका, आदरणीय राजू चाचा तांबोळी, माननीय कचरे सर, आदरणीय रणदेवी सर, आदरणीय गोडके सर, निकम सदाशिव, आदरणीय नासिर मुल्ला, आदरणीय दीपक पाटोळे, शैलेशजी सहानी, आदरणीय अन्सार शिकलगार, आदरणीय दादा शिकलगार, नदीम मुल्ला, दीपक पाणकर, आदरणीय सागर टेके, राजेंद्र बाबर, डॉक्टर मुल्ला साहेब, लोंढे साहेब आमचे उत्तम उदार, आदरणीय द्वारकेश बाबर आणि आदरणीय अंकुश चाळेकर आणि त्यांची सगळी टीम आणि त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य, या सगळ्या टीमचं मनापासून तुमचं मी आभार मानेन की तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतकाकांचं एक मला अत्यंत आवडलेली गोष्ट कुठली असेल तर सत्कार सोहळे. खऱ्या अर्थानं मी त्या सत्कार सोहळ्याला विरोध करणारा कार्यकर्ता आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पूर्ण विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मी एकच कार्यक्रम सत्काराचा घेतला होता, तो उट्यातला घेतला होता. त्याच्या व्यतिरिक्त घरात येऊन ज्या लोकांनी माझे सत्कार केले तेवढेच सत्कार मी घेतले होते. कारण सत्कारापेक्षा खऱ्या अर्थाने जी जबाबदारी आपल्याला ह्या विट्यातल्या लोकांनी दिली आहे ती जबाबदारी पार पडणं आता आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये कारण सत्कार सोहळ्याचं काय होतं, एकदा सत्कार सोहळ्याचा नाद लागला तर फार वाईट आहे. मी आता हे सगळं बघितलंय. माझी 3री निवडणूक झाली.
3दा विजयी झालोय. फार बरं वाटतं. लोकांनी सत्कार केला, हार घातला, शाल घातली, बुके दिला, पण त्यातनं थोडं बाहेर पडलं पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्या उट्याच्या वतीने शेवटचा सत्कार करून टाकू. आता ज्याला करायचं आहे त्यांनी त्याच्या प्रभागामध्ये त्यांचं काम जसं होईल. आता पाठीमागं फिरोजभाई बसलेत, प्रकाश बागल या ठिकाणी बसलेत, निकम सर कार्यक्रमासाठी बसलेत. तर आता सत्कार समारंभ थोडंसं थांबवून जी जबाबदारी आपल्याला लोकांनी दिली ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण इथनं पुढच्या काळामध्ये प्रयत्न करूया असं वाटतं. कारण खूप मोठी नैतिक जबाबदारी, तुम्ही कल्पनेच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, एवढ्या अपेक्षा आहेत लोकांच्याकडून आपल्याला की ज्या लोकांनी तुम्हाला एवढ्या आत्मविश्वासानं तुमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून मतदान केलाय, त्या मतदाराचा एवढा इतक्या अपेक्षा, कदाचित त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून जाऊ इतकं प्रचंड प्रेम ह्या सगळ्या लोकांनी दिले आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला आहे. आता मी कशासाठी हे बोलतोय, मी मगाशी बहुतेक अमरला मी त्यांना नंबर दाखवला आणि विशाल ताळेकर नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातला विषय होता, त्यामुळे मी कुठे गेले, त्यामुळे तुम्हाला मी तो विषय सांगितला. मला बरोबर काल 7 वाजता एक फोन आला आणि 24 तास फोन चालू ठेवणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे मला 7 वाजता फोन आला, मी उचलला आणि मला समोरून आवाज आला, नगरपालिकेत फोन लागलाय का? मी म्हणलं आमदार सुहास बाबर बोलतोय. हा तेच म्हणला. म्हणलं काय अडचण आहे? पाणी येत नाही म्हणलं आमच्याकडे. म्हणलं कुठं? तर नांगरे कॉम्प्लेक्स, नांगरे पाटील कॉम्प्लेक्स, बरोबर ना रोहित? कुठे गेला रोहित? SP कॉलेजच्या पाठीमागं नांगरे कॉम्प्लेक्समध्ये पाणी येत नाही आणि ताबडतोब व्यवस्था करा. आता मला असं वाटलं की विशालरावना फोन करावा, पण मला भीती, उठलाही नाही नगरसेवक काय माहिती. आता ही जबाबदारी तुमच्यावर जशी आहे तशी तेवढ्या पटीने माझ्यावर सुद्धा आली. ह्याचं आता मला बाण हळूहळू व्हायला लागले. त्यामुळं हे सगळे सत्कार सोहळे इथून पुढे थांबवून आता आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताकदीनं लक्ष घालणं आवश्यक आहे. ते तुम्ही सर्वांनी घालावं अशी मी विनंती. कारण मी मगाशी नगराध्यक्ष काकींना विचारलं, मी सहज लोकांना आवाहन केलं होतं की सहज येऊन जावा नगरपालिकेत, तुमचं काय असू द्या अगर नसू द्या. काही लोक असे आहेत की 50 वर्ष नगरपालिकेत गेले नाही. काही लोकांना आता जायची वेळ आली तरी सुद्धा त्या लोकांनी नगरपालिकेत बघितलं नाही. काम असू द्या अगर नसू द्या, तुम्ही सहज फिरून जावं नगरपालिकेमध्ये. मी काकींना म्हटलं कोण येतंय का? काकी म्हणलं खूप सारे लोक येत आहेत. बरोबर ना काकी? आणि येत आहेत, फक्त त्यांना असं होतं की काय तर सांगायला पाहिजे म्हणून येतात आणि काकींना काहीतरी काम सांगून जाते. आता काकी कालपर्यंत तुम्ही एकट्या होता, पण आज खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या कारभाराला सुरुवात होते. आज आपण उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि सगळे तुमचे नगरसेवक एकत्रित आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात करताय. येत्या काही दिवसामध्ये सगळ्या समित्यांचे अध्यक्ष, सगळ्या समित्यांचे मेंबर त्या ठिकाणी होतील. 5 समित्या आहेत, सगळ्या डिपार्टमेंट तुमचं त्या ठिकाणी काम करायला सुरू होईल. पण आता तुम्हाला माझी विनंती आहे, आता प्रशासकीय कामामध्ये फारसं लक्ष न घालता ज्या गोष्टी घेऊन आपण लोकांच्या समोर गेलो होतो त्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे आता लोकांच्या पर्यंत पोहोचा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि ते सगळी कामं पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. मी आज भाषण करत असताना काय करायचं आहे, कारण हे सगळ्या गोष्टी आपण निवडणुकीच्या निमित्तानं बोललोय, ती करणं खूप आवश्यक आहे. आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक गोसावी साहेब अजिबात दादाची इच्छा नव्हती. त्याला 2 कारणं होती. एक, तो बोलून गेला होता की मी कुठल्याही पदावरती जाणार नाही आणि आमची अशी इच्छा होती की तुमच्यातलाच कोणतरी व्हावा. आणि त्या दोन्ही कारणासाठी त्याचं मी काल आम्ही सगळे नगरसेवक मला भेटायला आले, म्हणलं त्याची मानसिकता नाही, त्याला तयार करणं अवघड आहे. आणि मी त्याला विचारलं काय करू, तर त्यानं मला स्पष्ट नाही म्हणून सांगितलं काल. आज सकाळी परत सगळे नगरसेवक आले आणि नगरसेवकांची भूमिका अशी होती की आम्ही कोण अर्जच भरणार नाही म्हटले. मग आमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये मिटिंग पुढे टाकल्याची प्रोसिजर आहे. म्हटलं ह्यांची विचारावी, यांची निवडणूक मिटिंग पुढे ढकल देते का? मी सीओना फोन केला पंत काका, त्यांनी मला सांगितलं जर मिटिंग पुढे ढकलली तर 5 वर्ष उपनगराध्यक्ष करता येत नाही परत. आता बरोबर आम्ही त्या ठिकाणी अडकून पडलो होतो. आणि परत विट्यातली माणसं हुशार पण आहेत.
मी नगरसेवकांचा अंदाज होतो, म्हटलं माणसं सगळी पदं घ्यायला धडपडते, उपनगरपद घ्यायला कोणच तयार होऊन झाले. म्हणजे आमचा दादा पण होईना, नगरसेवक पण होत नाहीत. मग मला त्याचा अंदाज आला आणि त्या नगरसेवकांनी मला त्याची जाणीव करून दिली. 40 वर्षाची जी घाण आहे ना म्हटली, ती आधी स्वच्छ करून द्या आम्हाला, आणि मग आम्ही तिथं उपनगराध्यक्षपद स्वीकारतो दाजी. कारण इतकं सहज नाही नगरपालिकेचा कारभार. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, क्षणाक्षणाचं तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं. इतकं प्रचंड काम नगरपालिकेमध्ये करणाऱ्या माणसांसाठी. त्यामुळं प्रत्येक गोष्टीची बारीकी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तिथला सगळा स्टाफ तुमच्या कमांडमध्ये येणं आवश्यक आहे. तिथली प्रत्येक गोष्ट तुमच्या कमांडमध्ये येणं आवश्यक आहे. ती आल्याशिवाय तुम्हाला तिथं काम करणं सुकर नाही. त्यामुळं काकींच्या बरोबर थोडं दादानं 1 वर्षभर ते सगळं सांभाळून, म्हणजे दादा स्वच्छतेचा नंबर बाहेर झालाय, आता तुला स्वच्छतेचा आतला नंबर आणायचा. मोठी जबाबदारी तुला या सगळ्या लोकांनी दिली, त्यामुळे तुला ते पद स्वीकारावं लागले. आणि आम्ही ते एकत्रित निश्चितपणे, आम्हाला त्यात स्वार्थ नाही. ज्या दिवशी नगरसेवकांना वाटेल की आता गाडी मार्गस्थ झाली, त्यावेळेला आम्ही तिथनं बाजूला सरकून आम्ही ती सगळी चावी तुमच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आमची राहील. त्यात कुठे आम्ही कमी पडणार नाही. 140 कोटीची अर्थसंकल्पीय असलेली आपली नगर परिषद, त्याच्यामध्ये स्वतःचं फक्त 18 ते 20 कोटीचं उत्पन्न आहे. बाकी सगळं शासनावरती अवलंबून आहे. बाहेरच्या येणाऱ्या पैशावरती अवलंबून असलेली नगरपालिका ही सांभाळणं. कारण आज मला असं वाटतंय की तुम्ही सगळे पदभार तुम्ही आज घेताय, पण पदभार घेत असताना सुद्धा खरी परिस्थिती, आपल्या नगरपालिकेची असलेली आर्थिक परिस्थिती आपल्या शहरातल्या लोकांच्या समोर मांडली गेली पाहिजे. ती ह्या 5-6 दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी त्याची माहिती घ्यावी आणि ती माहिती लोकांच्या पुढे मांडली पाहिजे. कारण ज्या वेळेला 1 वर्षानंतर आपण लोकांच्या समोर जाऊ, त्यावेळेला लोकांना माहीत असणं आवश्यक आहे की ह्या परिस्थितीमध्ये नगरपालिका होती आणि 1 वर्षानंतर यांच्या कार्यकाळामध्ये ही नगरपालिका या स्टेजला गेली. हे करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे 5-6 दिवसांमध्ये तुमच्या नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन श्वेतपत्रिका काढा असं मी म्हणणार नाही, पण त्याची माहिती, एक माहिती पुस्तकं तयार करून ती लोकांच्या पुढे आली पाहिजे असं माझी विनंती आहे. तुम्ही कराल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी निवडणुकीच्या निमित्तानं परवा दिवसाच्या भाषणामध्ये माझं सांगितलं होतं की मी अधिकाऱ्यांच्याकडून मतदान झाल्यानंतर एकाच गोष्टीची माहिती घेत होतो. ती माहिती कुठली घेत होतो? मतदान पुरुषांचं जास्त झाले का महिलांचं जास्त झाले? कारण विधानसभेच्या निवडणुकीला पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं होतं. आणि आत्ता सुद्धा मी माहिती घेत होतो, मला 11:30-12 वाजता अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झाले. आणि त्यावेळेला मी दादाला फोन केला की आपण निवडणूक जिंकली. म्हटलं असं कसं? तर मला महिलांचं मतदान जास्त झालं. मला विश्वास आहे की महिला 100% आपल्याला मतदान करणार. आणि ते करण्याच्या पाठीमागे काही शब्द होते की सगळ्यात महत्वाचं काय होतं तर पाण्याचं. म्हणजे आज ही पाण्याची फोन, आज ही त्या पाण्याची अडचण, हे सगळं संपवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये आज निवड झाल्या आम्ही पहिले सिओनच्या चेंबरमध्ये बसलो होतो. पंत काका मी शब्द दिला होता, निवरीपासून जी जुनी लाईन आपली चालू होती ती लाईन परत सुरू करण्यासाठी काय काय करावं लागते, त्यासाठी आज सर्व्हेवर बोलवून घेऊन त्या कामाची सगळी माहिती घेतली. आणि येत्या काही दिवसामध्ये ह्या नवीन नळ पाणी पुरवठ्याचं आपलं काम चालू आहे, त्याच्याबरोबर त्याचंही काम संपवून जास्तीचं पाणी ह्या शहराला कसं मिळेल, जो शब्द मी माझ्या माता भगिनींना दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी येत्या काही दिवसामध्ये आपण त्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते पाणी तुम्हाला देण्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहे. आता तुम्हाला अंदाज येईल पंत काका की ते निवडणुकीचा माहोल वेगळा असतो. मी जेव्हा हे निवडणुकीमध्ये बोलत होतो त्यावेळेला टाळ्या पडत होत्या, आता पडत नाहीत. त्याला कारण आहे, आता त्यांनी विश्वास ठेवलाय माझ्यावरती. आता म्हणजे कर आणि मग सांग, बोललायच बरं असतो. आता तुम्ही जे मगाशी भाषणात सांगितलं की जे काय 1-2 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत का नाही, त्यांची माहिती करेक्ट आहे. त्यांची एक मॅनेजमेंट करणारी टीम होती, त्यांनी एक सर्व्हे टीम बोलवली होती आणि त्या सर्व्हे टीमनं त्यांना असं सांगितलं होतं की तुमच्या प्रभागामध्ये सुहास बाबरचं भाषण झालं की तुम्ही पडला, कसं करायचं काय करायचं बघा. त्यांनी काय केलं, मी ज्या दिवशी माझं भाषण असेल त्या दिवशी 800 1000 माणसं बायका जेवायला घेऊन गेली तिथे. त्यामुळे थोडं आपलं तिथं मिसमॅनेजमेंट झालं. पण त्याचा अर्थ असा आहे की लोकांनी प्रचंड विश्वास
आपल्या प्रत्येक बोलण्यावरती प्रत्येक शब्दावरती ठेवलाय असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि हे जर शब्द पूर्ण राहिले नाहीत, तुम्ही झाले आता नगरसेवक, मला राजकीय करिअर करायचं आहे, मला अजून आमदार व्हायचं आहे, समजून घ्या. मी समाधान मानणारा कार्यकर्ता नाही एका आमदारकीवरती. आणि लोकांच्या समोर जात असताना आपण ज्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही आम्हाला मतदान करा, ते आवाहन करत असताना आपण आमच्या माता भगिनींना मतदान केलं होतं आणि दुसरं केलं होतं तरुण मुलांना. मी सांगायचो जेनजींना. आता ते दिवस गेले की आता निष्ठेनं एका पार्टीवर राहायचं, ताकदीनं नाही, आम्ही ह्यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहे. ते आता ती पिढी हळूहळू कमी होत चालली. आता माता भगिनी अशा विषय की त्यांच्यावर कोण दबाव टाकू शकत नाही. पूर्वीचा दिवस असे होते की कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींनी निर्णय घ्यायचा, अमुक माणसाला मतदान करा. आता बायको ऐकत नाही, ती म्हणजे तुम्ही सांगू नका, मला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे. आणि तरुण मुलांचं असं झालंय की काम दाखव. तू बोलला होता ना मागच्या वेळेला हे करणार आहे, काम केलेलं दाखव आणि तरच मतं मागायला. किंबहुना मी लोकांना असं सांगितलंय की झालेल्या कामामध्ये जर मी करू शकलो नाही तुम्हाला दिलेले शब्द, तर तुमच्या दारात मी मतं मागायला येणार नाही. त्या शब्दाची आठवण तुम्हाला रोज झाली पाहिजे. वाटल्यास मी माझ्या पीएला सांगेन की त्याचं एक व्हॉइस नोट माझ्या नावानं तयार करून रोज सकाळी 7 वाजता सगळ्या नगरसेवकांना पाठव. कारण तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि आपलं प्रत्येक काम करण्याचे काम आपण त्या निमित्तानं झालं पाहिजे. मी कार्यक्रम स्वीकारायचं दुसरं कारण आहे, विजन सिटीमध्ये कार्यक्रम आहे. मग मी आल्याला विचारलं विजन सिटीत अडचण काय अडचण असेल विजन सिटी. मग आता मला प्रश्न पडला, नाव विजन सिटी आहे पण का ठीक आहे, आता रस्ते जरा बरे आहेत, पण मला असं वाटतंय शोष खड्डेच आहेत. बरोबर ना? दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या विजन सिटीमध्ये जिथं अत्यंत चांगला क्रीमी लेअर मधला लोक राहतात, अधिकारी राहतात, त्याच्यामध्ये सुद्धा शोष खड्डेच असतील आणि ड्रेनेजची व्यवस्था नसेल, तर याला विजन सिटी नाव कसं दिलं? हरकत नाही, पण आता मात्र तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते काम करून देण्याची जबाबदारी, कारण मी विजन घेऊन ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आलो होतो. हे निवडणुकीतलं सगळं विजन ह्या शहरासाठी, ह्या तुमच्या सिटीसाठी अत्यंत ताकदीने पूर्ण करणार. कारण मी सगळं फिरलोय प्रचाराच्या निमित्तानं. तुम्ही आता विजन सिटी बघताय, तुम्हाला आता हा रस्ता पहिला आठवतोय का? बघा, तुमच्या सगळ्या 2 चाकी खराब झालेत. आता तो रस्ता तुमचा एकदम व्यवस्थित झाला. तुम्ही एकदा उपनगरात फिरून या, माझी तुम्हाला विनंती आहे. जे आपली उपनगर आहेत का नाही, एकदा फिरून या. सहज काय त्या उपनगरांची अवस्था आहे, म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामध्ये गेल्यासारख्याच्या भावना होतात, त्या भावना दुर्दैवानं आपल्या शहरातल्या उपनगरामध्ये गेल्यानंतर आजही होतात. ती जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. पिण्याचं महत्त्व तर म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही. म्हणजे माझं पूर्ण लक्ष या शहराला पिण्याचं पाणी अत्यंत ताकदीने देण्यासाठी काम करण्याची माझी जबाबदारी आहे. माझा एक आवडीचा विषय आहे पंत काका, क्रीडा आणि सांस्कृतिक भागाचा. मी आजही भाषणामध्ये, काल सुद्धा भाषणामध्ये एका ठिकाणी सांगितलं की खो खोची टीम विटायची म्हटली तर समोर उभा राहत नव्हतं कोण. आता पापा मुलं या ठिकाणी बसलेत, स्वरूपबाई या ठिकाणी उपस्थित आहे. विट्याची खो खोची टीम आली की सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण व्हायची. आज काय परिस्थिती आहे? आज कुठेही ग्राउंड विट्याला नाही, एकही सांस्कृतिक कार्यक्रम आपला होत नाही. तुम्हाला अजेंड्यामध्ये आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की क्रीडांगण त्या ठिकाणी सुस्थितीत होईल, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी लोकांना शब्द दिलाय, इथून पुढे नगरपालिकेच्या माध्यमातून जोपर्यंत आपण सत्तेत आहे तोपर्यंत दरवर्षी या शहराला सांस्कृतिक कार्यक्रम केला जाईल. दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून 3-4 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, ज्याच्यामध्ये सगळ्या थरातल्या, सगळ्या वयोगटातल्या लोकांना त्याच्यामध्ये आपल्या कलागुण दाखवण्याचा प्रयत्न होईल. आमचा एक असा चालू आहे प्रयत्न. रणजित पाटलांना माझी विनंती आहे, रणजित पाटलांचं नाव घेताना आता त्यांना नगरसेवक म्हणता येत नाही, कारण त्यांच्या पत्नी नगरसेवक झालेत. त्यामुळे रणजित भाईंना आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणतात. तर आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की या यात्रेच्या वेळेला फोक आख्यांचा कार्यक्रम तुम्ही घ्यावा, अशी आमची विटेकरांच्या वतीने तुम्हाला सगळी विनंती आहे. त्याला कारण असं आहे की ती जी सांस्कृतिक कला आपली लोप पावलीत, ती लोप पावलेली कला आपल्या विट्याचं सांस्कृतिक भाग सुधारला पाहिजे.
ह्या दृष्टीनं काम करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. महिलांसाठी काही शब्द आपण दिले होते, त्यांच्यासाठी त्या उपनगरातल्या अनेक महिलांनी अशी आशा व्यक्त केली होती किंवा तुम्ही आम्हाला उद्योगधंद्यांसाठी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. त्यांना कसं मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न केला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळे एकत्रित बसून, मी एक कार्यक्रम घेतला होता, तो कार्यक्रम अराजकीय होता. त्या कार्यक्रमामध्ये ह्या शहरातल्या सगळ्या घटकामध्ये, सगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्रित करून हे शहर कसं असावं याचं एक विजन मांडण्यासाठी मी एक कार्यक्रम घेतला होता. इतका सुंदर झाला होता, इतक्या चांगल्या कल्पना लोकांनी मांडल्या होत्या. त्या कल्पनांचं एक प्रेझेंटेशन, एक ब्ल्यूप्रिंट, एक कृती आराखडा मी तुमच्या स्वाधीन करणार आहे. तुम्हाला सुद्धा काय अपेक्षित आहे ते तुम्ही द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. आणि त्या ब्ल्यूप्रिंटवरती इथून पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल. ह्या शहराचा सामाजिक सलोखा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या समाजाची लोक एकत्रित राहिली पाहिजेत. ह्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न केला पाहिजे. नगरसेवकांनी तुमच्या कामाचं भान, तुमचं काम करत असताना भान राखलं पाहिजे हे तुम्हाला पहिलं वर्षापासून सांगतोय. कारण तुमचा सहकारी म्हणून, तुमचा ह्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं लोकांनी माझ्यावरती जसा तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तसा माझ्यावरती सुद्धा प्रचंड विश्वास ठेवलाय. त्यामुळं तो अधिकार मी माझ्याकडे राखून ठेवलाय. तुमचं प्रगती पुस्तक दर 6 महिन्याला मी तपासणार. तुमच्या मीटिंगची उपस्थिती, तुम्ही प्रभागामध्ये किती लोकांच्या संपर्कात आहे, तुम्ही प्रभागातल्या माणसांचे फोन उचलता का? सगळ्यात बदनामीचं कारण जगात काय असेल तर फोन आहे, लक्षात घ्या. 350 फोन 400 फोन मला दिवसात येतात. मी सगळे फोन, आत्ता माझं भाषण चालू असताना मला मागं मिस कॉल पडलेत. मी गाडीत बसलो की सगळ्यांना फोन करतो. तुमच्याकडे एखादं काम कमी होऊ द्या, पण जर तुम्ही फोन उचलला नाही तर तुम्हाला गुलाबाचं फुल मी माझा PA पाठवून देणार आणि सांगणार की तुम्ही अमुक अमुक दिवशी ज्या या माणसाचा फोन उचललेला नाही. फोन उचलणं तुमचं आवश्यक आहे, लोकांच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे. त्या प्रभागातल्या तुमच्यापर्यंत येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करा. मी आज सीओनशी बोलून मी सीओना सांगितलंय, प्रत्येक महिन्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक मीटिंग होईल. त्या प्रभागामध्ये ते मीटिंग पूर्ण करण्यासाठी त्या प्रभागाला एक नोडल ऑफिसर नेमला जाईल. जो ऑफिसर तुमच्या प्रभागातल्या लोकांनी तुम्हाला जे काम सांगितले त्या कामांचा फॉलोअप तो अधिकारी घेईल, तुमच्याबरोबर तो काम करेल आणि त्या माणसांचं काम कोणाची जबाबदारी आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. तुम्हाला माझी विनंती आहे, संधी सारखी मिळत नाही, लक्षात घ्या. राजकारणामध्ये कष्ट असावे लागतात, राजकारणामध्ये धडपड असावी लागते, राजकारणामध्ये प्रयत्न असावे लागतात. पण राजकारणामध्ये सगळ्यात जमेची बाजू कुठली असते तर राजकारणामध्ये नशीब पण असावं लागतं. आणि कदाचित ते नशीब आज माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांचं उजडलंय. कारण 55 वर्षाची सत्ता, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी आज बाहेर फिरतोय. तुम्ही विटा नगरपालिकेची सत्ता मिळाली त्याच्यामुळे पक्षाला असं वाटतं की ह्यो काय पण करू शकतो. पाठवा ह्याला सांगलीला, पाठवा ह्याला कोल्हापूरला, मागे लागलेत माझ्या. आता तसं नाही. त्या माझ्या मी काही मर्यादा मी आखून ठेवलेत, पण जी संधी आपल्याला मिळाली ना ही संधी सारखी मिळत नसते, लक्षात घ्या. 55 वर्षाची सत्ता उलटवून टाकताना लोकांना आश्चर्य वाटतं. मी आत्ता सुद्धा अंधळीला गेलो होतो, एका ठिकाणी दुर्घटना मयत घटना घडली, तिथे भेटायला गेलो होतो. तिथं सुद्धा तीच चर्चा चालू होती की जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकेचा निकाल लागलाय, चर्चा फक्त एकच नगरपालिकेची, विटा नगरपालिकेची. कारण कोणालाही पटत नव्हतं 55 वर्षाची सत्ता ही उलटून लावण्यामध्ये. म्हणलं त्यांना मी सांगितलं, मग त्यात माझं काय क्रेडिट नाही म्हटलं, आमच्या नगरसेवकांचं पण काही क्रेडिट नाही म्हटलं, मग त्यांचंच आहे म्हटलं. ते कसे काय म्हटलं, 2004 साली अनिल भाऊ बरेल ते 10-12 हजार मतांना मायनस होते म्हटलं. 2009 साली 8,000 मतांना मायनस होते. 14 साली 2,000 मतांना आम्ही मायनस होतो. 2 नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही पराभूत झालो म्हटलं. 19ला परत 5,500 हजार मतांना मायनस गेलो आणि 2024ला 4,500 मतांना मी प्लस गेलो. हे करण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत, त्याच्याबरोबर त्यांची वागणूक पण आहे म्हटलं. तिकडं एक केंद्राच्या सरकारमध्ये पप्पू आहे, त्यामुळं मी आपलं बाहेर सांगून आलो. मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, ज्या कुटुंबामध्ये भेटायला गेलो तो गलाई व्यवसाय करणारं मोठं कुटुंब होतं. त्यांनी मला असं सांगितलं
की ह्या त्रासामुळं गेल्या 10 वर्षामध्ये विटा शहरामध्ये जे सोने चांदीची लोक व्यवसाय करणारे इन्व्हेस्टमेंट करत होते ना, ती करायची बंद झाली होती, पूर्ण थांबली होती. का तर मी पहिल्यापासून सांगतोय की जी लोक ह्या शहरामध्ये नोकरी करतात, जी लोक ह्या शहरामध्ये व्यवसाय करतात, राज्यकर्त्याचं पहिली जबाबदारी असते की आपल्या भागात काम करणाऱ्या माणसाचं, आपल्या भागामध्ये व्यवसाय करणाऱ्या माणसाचं रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी पहिल्यांदा राज्यकर्त्याची असते. इथं बरोबर उलट होते. इथं काम करणाऱ्या माणसाला, व्यवसाय करणाऱ्या माणसाला त्रास कसा होईल हे बघितल्यामुळं दुर्दैवानं तुम्हाला पटणार नाही, पण आज कडेगाव, पलूस ही छोटी गावं होती, आज आपल्याला कॉम्पिटिशन करतायत ती गावं, आणि इथली लोक तिथं जाऊन व्यवसाय करतायत. का तर इथं त्रास होता, आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला पटणार नाही, पण तुमचा ज्यावेळेला इथं निकाल लागला होता ना, त्यावेळेला भारतभर मध्ये जिथं जिथं आपल्या मराठी असोसिएशन आहेत, सोने चांदीवाल्यांच्या असोसिएशन आहेत, त्या प्रत्येक असोसिएशनच्या बाहेर फटाक्याची माळ लागली, त्या प्रत्येक असोसिएशनच्या बाहेर पेढे वाटलेत दुकानदारांनी आपल्या. का तर त्यांना ह्या शहरामध्ये यायचं आहे, ह्या शहराचं लौकिक वाढवायचं आहे, ह्या शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. तुम्हाला पटणार नाही, सांगलीमधनं काही लोकांचा फोन आमच्या महेश शानबाग साहेबांना आला होता, इन्व्हेस्टमेंट करायच्या विट्यामध्ये स्कोप आहे का. त्यांनी म्हणले इतक्या वर्षानंतर आता जरा बदलले ना. म्हणलं आता ओरबाडणारं कोण नाही, ओढून घेणारं कोण नाही, देणारी माणसं त्या ठिकाणी नगरपालिकेत बसलेत. आपली बँक ही देना बँक आहे, लेना बँक नाही, ह्याचं भान ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे राखलं पाहिजे. एवढीच अपेक्षा मी ह्या निमित्ताने करणार आहे. मी तुमचा लोकप्रतिनिधी यापेक्षा मी समोर बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांसारखाच ह्या शहराचा नागरिक आहे. माझं गाव सुद्धा हेच आहे, मी राहतो इथंच, माझं घर इथंच आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच माझ्या अपेक्षा आहेत, आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्या पाठीमागं मी हंटर घेऊन उभा आहे. सिनियर जरी असला, महिला जरी असला, महिलांना माझी विनंती आहे, नगरसेवक तुम्ही आहे, नवरा नाही, अवलंबून राहायचं नाही, मीटिंगला तुम्हीच जायचं, नाहीतर पाठवाल परत, कोणालाही पाठवायचं नाही. 3 मीटिंगला का 6 मीटिंगला आहे तुमच्याकडे, सगळ्या मीटिंगला उपस्थिती कंपल्शन आहे. प्रभागात फिरा, रोज 1-2 घरं करा. दुसऱ्या पुढच्या निवडणुकीला नवरा जरी म्हणला मी उभा राहणार, तरी त्याला सांगायचं घरी बस, माझी बघते म्हणून सांगायचं. इतकं तयारी तुमची त्या प्रभागामध्ये झालं पाहिजे, तशा पद्धतीने तुमच्याकडनं काम झालं पाहिजे. ते करून घेण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची एकत्र. चालते ना रणजित भाई, करायचं नाही. रणजित भाई एकटा राखा मॅडम बघायला लागलाय. घरात पद असलं म्हणजे झालं, बाकी काय डोक्यात घेऊ नका. नगरसेवक असला म्हणजे झालं, पण हे खूप कष्टानं, अनेक लोकांच्या त्यागानं हे तुमच्यापर्यंत आलंय. हे पद आपल्याला कामाच्या माध्यमातून टिकवायचं आहे. ते टिकवण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे घ्यावी अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आज स्वीकृत नगरसेवक करत असताना आता तुम्हाला विनंती आहे की आता बापू विरोधकांना काही काम राहिलेलं नाही, काहीच काम राहिलेलं नाही, म्हणजे आता सगळीकडनं निवांत आहे. त्यामुळे आता बघ तुला केलं नाही, बघ तुला केलं नाही, बघ तुला केलं का, किंवा ह्या समाजाला दिलं नाही, त्या समाजाला दिलं नाही. मी जे पराभूत झाले होते त्यांना देणं माझं पहिलं कर्तव्य होतं. मी खोटं कुणाला सांगणार नाही. आज एका पेपरनं बातमी दिला 30-35 जणांना शब्द दिला, अजिबात दिलेला नाही. किती कॉप्ट आहेत आणि किती वर्ष आहेत ह्याचा हिशोब लावून सुहास बाबांना शब्द दिलाय, लक्षात घ्या. एक्स्ट्रा शब्द कोणाला दिलेला नाही. आणि ज्याला ज्याला शब्द दिलाय ते प्रत्येक शब्द त्या माणसाचा मान सन्मान, त्या समाजाचा मान सन्मान राखून पूर्ण करणार आहे. त्यामुळे उगाच भैया काय पोस्ट टाकून होतं का असं कधी. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी, अनिल भाऊंचा तिथे फोटो लावण्यापूर्वी जे पाठीमागचे फोटोचे फ्रेम आहेत ते फोटो माझ्यापाशी आहेत, तो फोटो टाका की असं होतं. आणि याच्यानंतर असं केलंय, हनुमंतराव पाटील साहेबांचा फोटो एकतर मॉर्फ केलाय त्यांनी, नसेल तर तुमच्याच काळात तुम्ही काढलाय, ही जबाबदारीने मी सांगतो, लक्षात घ्या. मग तुम्ही काढला असेल तो फोटो, कारण हनुमंतराव पाटील साहेबांच्या पुतळ्याला लाइटिंग करा हा सुद्धा आदेश शिवना माझा होता. ज्यावेळेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पदभार स्वीकारणार होत्या, लाइटिंग करायचा निर्णय झाला. मी सांगितलं सगळ्या पुतळ्यांना करा.
त्यांचा मला फोन आला अधिकाऱ्यांचा, सगळीकडे करू का? म्हणलं सगळीकडे करा. सगळीकडे का? तुम्हाला म्हणलं नाव घेऊन सांगू का? सगळीकडे करा म्हटलं. त्याला मी सांगितलं सुद्धा, म्हणजे सगळ्यात जास्त कोण कंटाळले होते तर तेच कंटाळले होते म्हटलं. कारण त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यांना हे अभिप्रेत नव्हतं की पुढची पिढी इथंपर्यंत येईल. त्यामुळे त्यांना पण लाईटिंग करा, कदाचित त्यांना पण आनंद आला असेल म्हणजे त्यांचे. त्यामुळं मी त्या कुचक्या भावनेचा, कुत्सित भावनेचा अजिबात नाही. उलट कोण कुचक्या भावनेचा याचं तुम्हाला गंमत सांगतो. मी जरा माहिती घ्यायला लागलोय. बाळासाहेब काका आमचे हे नगरसेवक असताना त्यांच्या काळामध्ये एका ह्याचं उद्घाटन झालं होतं आणि त्या प्लेटवरती बाळासाहेब काकांचं नाव होतं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? यांचं आता ह्या नव्या पिढीच्या राजकर्त्यांनी ते बाळासाहेब काकांचं नाव दिसू नये म्हणून ती खोडून काढून तेव्हा डिझाईन तयार केल्या. राजकारणामध्ये गृहीत धरून कधी जायचं नसतं. त्यामुळं आज तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर डिझाईन केल्या, उद्या जर आमच्या माणसाने तुमच्यावर डिझाईन केली तर वाईट वाटून घेऊन नका. मी सांगितलंय, म्हटलं माझे पैसे गेलेच चालतील पण ती पाटी परत तयार करा. आणि बाळासाहेब काकांचं नाव तिथे लागलं पाहिजे म्हणून मी परवा दिवशी सांगून टाकलं की असलं करायचं नाही. त्यामुळं असं एवढ्या लहान छोट्या भूमिकेत न जाणारा कार्यकर्ता आहे मी. फार मोठं विजन ठेवून जाणारा कार्यकर्ता आहे. विजन सिटीत कार्यक्रम आहे आज. त्यामुळं असल्या भावना किंवा असला अपप्रचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की चूक असेल तिथं तुम्ही आमची विरोधक म्हणून चूक अवश्य दाखवून द्या. पण जर आम्ही चांगलं काम करत असतील आमचे सगळे नगरसेवक तर त्यांच्या पाठीमागं तुम्हाला तिथं उभं राहावं लागेल. ती उभं राहण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो.